जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा अमरावती ग्रामीण ला आलेला एक प्रश्न बघणार आहोत आपण. जर एका कारला 75 किमी अंतर पार करण्यासाठी नेहमीच्या वेगापेक्षा 10 किमी प्रति तास वेग वाढवला तर 15 मिनिटे वेळ कमी लागतो. तर या वाढलेल्या वेगाने 420 किमी अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? आता इथं नेहमीचा वेळ दिलाय. नेहमीचा वेळ आपल्याला माहित आहे का? नाही, म्हणून तो ग्राह्य धरावा लागतो. नेहमीचा वेग x किमी प्रति तास हा घेतला आपण, घ्या. आणि काय नंतर नेहमीच्या वेगापेक्षा 10 किमीने वेग वाढवला तर 15 मिनिटे वेळ कमी लागतो. मग आता वाढवलेला वेग या नेहमीच्या वेगापेक्षा 10 न वाढवला म्हणजे किमी हा प्रति तास. दोन्ही वेग भेटले आपल्याला. आणि हे अंतर किती आहे आपलं? 75 किमी. आणि ह्या दोन्हीच्या वेगात किती मिनिटाचा फरक आहे? 15 मिनिटाचा. म्हणून हे अंतर छेदिले पहिला वेग, नेहमीचा वेग, आणि याच्यामध्ये फरक आहे, वेळ कमी लागतो, म्हणून इथं वजाबाकी घ्या. हे अंतर 75, वाढलेला वेग x अधिक 10, आणि याच्यामध्ये किती वेळ कमी लागतो? 15 मिनिटे. हे 15 मिनिटे म्हणजेच हे तासामध्ये घ्या, याला भागिले 60, हे तासात रूपांतर झालं. आता हे सोडून घ्या. x गुणिले 75, 75x अधिक 75 गुणिले 10, 750, वजा 75 गुणिले x, 75x, आणि छेदामध्ये x चा वर्ग अधिक 10x बरोबर. याचा संक्षिप्त करा. 15 एक 15, 15 चौक 60. आता हे प्लसचे 75x आणि मायनसचे 75x कटले, आणि इकडे हे 750 छेदातले 4 इकडे आले, आणि इकडे काय आहे? हे x वर्ग अधिक 10x. 750 गुणिले 4, 3000. 3000 बरोबर x वर्ग अधिक 10x. आता बघा, हा x वर्ग अधिक 10x, हे जे 3000 होते इकडं मायनस मध्ये येतील आता हे, आणि बरोबर काही नाही म्हणजे हा आता 0 येईल. आता आपल्याला हे सोडवायचं आहे समीकरण. या 3000चे असे अवयव पाडा, त्याची बेरीज वजाबाकी 10 आली पाहिजे. म्हणजेच आपण हे जे 3000 आहेत याचे जर अवयव पाडले, 6 पंचे 30, 6 आणि 5, हा 0, हा 0, म्हणजे यांचा गुणाकार 3000 येईल, आणि बेरीज वजाबाकी आपल्याला 10 पाहिजे. म्हणजे प्लसचं चिन्ह 60 प्लसचे असतील, आणि हे 50 जे असतील ते असतील मायनसचे. म्हणून इथं खाली लिहा. आता बघा, हा x वर्ग अधिक 60x वजा 50x वजा 3000. आता या दोन्हीतून एक कॉमन काढा, आणि या दोन्हीतून एक कॉमन काढा. या x मधून, x वर्ग मधून x कॉमन निघाला, आणि कंसामध्ये x वजा x अधिक हे 60 राहिले. आता इकडं 50 कॉमन निघतील, कंसात x. आता हा मायनस आहे, हा इकडे 3000 मायनसचे आहेत, म्हणजे इथं कंसामध्ये काय येईल? प्लस येईल. हे मायनस प्लस हे मायनस, म्हणजे इकडं, आणि 50 न जर 3000 ला भागितलं तर हे 60 येतील. हे मिळालं आपल्याला. आता या दोन कंसापैकी एक कंस घ्या,
आणि जे शिल्लक राहिले त्याचं ते कंसात टाका. आता आपल्याला यावरून x ची किंमत काढायची. x ची किंमत काढायची तर हे महिरपी कंसामध्ये जी प्लसची संख्या आहे ती मायनस होईल आणि जी मायनसची संख्या आहे ती प्लस होईल. आणि x ची किंमत ही नेहमीच प्लस जी संख्या आहे धन संख्या ती असणार आहे. म्हणजे हा काय झाला x म्हणजे नेहमीचा वेग. नेहमीचा वेग किती आला 50 किमी प्रति तास हा आपला नेहमीचा वेग आला. तर मग नंतर वाढलेला वेग. आता हा वाढलेला वेग किती आहे x अधिक 10 म्हणजेच हा 50 अधिक 10 म्हणजेच 60 किमी प्रति तास. आता हा काढल्याच्या नंतर वाढलेल्या वेगाने 420 किमी अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल. मग आता आपल्याला काढायचा आहे हा वेळ अंतर छेदिला वेग. हे अंतर आहे 420 किलोमीटर आणि वेग आहे 60 किमी प्रति तास. हा शून्य कटला. साइन 7 42 हा वेळ तासामध्ये येणार आहे. हे 7 तास. हेच आपलं फायनल उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल आपलं. थँक्यू.